अहमदनगर शहरातून एक मोठी घटना उघडकीस आली आहे। चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवार दिनांक 13 मे रोजी पार पडणार आहे। अशातच आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येते आहे। शहराच्या मंगलगेट परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। त्यांना साईदीप हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं असून या ठिकाणी निलेश लंके, संभाजी कदम, बाबूशेठ टायरवाले, दत्ता जाधव, आनंदराव शेळके, किरण काळे आदी राजकीय पुढारीकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही गट विखे पाटील यांचे समर्थक आहेत। तसेच सचिन जाधव यांच्या ऑफिसची देखील तोडफोड यावेळी करण्यात आली आहे। त्याचबरोबर वाहनांची देखील तोडफोड झाल्याची माहिती मिळते। सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे। सचिन जाधव विरुद्ध सागर मुर्तडकर गटात वाद झाला असल्याचं समजलं जात आहे। तर दगडफेक झाल्यानं या घटनेत स्कॉर्पिओ ॲडिवर गाडीचं नुकसान झालंय। मात्र घटनेचं कारण समजू शकलं नाही। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत। वाहनांची तोडफोड झाली, कार्यालयाची तोडफोड झाली, काय सांगा? आज जो प्रकार घडला तो प्रकार अतिशय चुकीचा आहे, निंदनीय प्रकार आहे। एका प्रभागातील नगरसेवकाला, जो नगरसेवक 10,000 लोकांचं नेतृत्व करतो, त्याला जर त्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण होत असेल, त्याचं जर म्हणजे त्याला फार जीवानिशी जर कोणी त्याच्याशी संघर्ष करीत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे। आणि मला हे आज लक्षात आलं, मी ज्यावेळेस माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर शहरामध्ये फिरलो त्यावेळेस नगरवासियांनी माझ्याकडे विकासाचा मागणी नाही केली, नगरवासियांनी माझ्याकडे संरक्षणाची मागणी केली आणि या संरक्षणाची मागणी केली। ही दहशतवाद आज या ठिकाणी पाहायला मिळाली। खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा गेल्या 4 दिवसापासून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात होता। जाणीवपूर्वक कोणाला तरी खोट्या नाट्या त्या ठिकाणी क्लिप द्यायच्या आणि निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केली, दमबाजी केली। पण आज खरे गुंड कोण आहे नगरकरांसमोर आज या ठिकाणी आलेले। सर, कुठेतरी बघितलं तर माजी नगरसेवक सचिन जाधव हे देखील महायुतीतलेच आहे आणि जे समोरचे जे गट होतं ते पण महायुतीतलं जे असं बोललं जातं, कसं बघताय याकडे तुम्ही आला? शेवट एखाद्या कुटुंबावर एखादा प्रसंग ओढवल्यानंतर त्या कुठल्या पक्षाचं आहे, कुठल्या पार्टीचं आहे, कुठल्या राजकीय प्रवाहाचं याचा विचार न करता त्या कुटुंबाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे। या विचाराचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। सचिनराव जाधव कुठल्या पार्टीचे यापेक्षा त्यांच्याबद्दल जे घडलं ते चुकीचं घडलं आहे, त्यासाठी मी या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांना आलेलो आहे।